नमस्कार. मी डॉक्टर राम नाईक. आज आपण उद्योजकता विकासाच्या समस्या कोणत्या आहेत ते बघणार आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने उद्योजकता वाढविण्यासाठी उद्योजकता विकास कार्यक्रमाची सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. या कार्यक्रमामुळे सुरुवातीच्या काळामध्ये अनेक उद्योगही सुरू झालेले आहेत. परंतु उद्योजकता विकासाचे कार्यक्रम नंतरच्या काळामध्ये अनेक उद्योजक निर्माण करू शकले नाहीत आणि या पाठीमागं अनेक समस्या आहेत. ही जी समस्या आहेत ही समस्या आज आपण वन बाय वन बघणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ज्या समस्या येतात त्या समस्या या ठिकाणी विचारात घेतलेल्या आहेत. तर यात पहिल्यांदा मी जो समस्या कन्सिडर केलेला ते म्हणजे समन्वयाचा अभाव. भारत देशामध्ये आपल्या उद्योजकता विकास कार्यक्रमासाठी संस्थात्मक असे जाळे निर्माण केलेले आहे. अनेक संस्था या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलेल्या आहेत. या सर्व संस्था उद्योजकता विकासाचे कार्यक्रम घेतात संपूर्ण देशभरामध्ये. परंतु या सर्व संस्थांच्यामध्ये जो आवश्यक असा समन्वय लागतो तो दिसून येत नाही. एक मोठी आणि गंभीर समस्या आहे. त्यामुळं खूप आपणाला अडचणी येत आहेत. मुळात प्रत्येक संस्था जी या उद्योजकता विकास कार्यक्रमामध्ये सहभागी आहे त्या संस्थेनं आपापसात कम्युनिकेशन ठेवलं पाहिजेत, त्यांच्यात समन्वय असायला पाहिजेत. कारण त्यामुळं कोणता कार्यक्रम कोणती संस्था घेईल हे निश्चित करता येतं. परंतु देशभरातल्या सर्व संस्था एकाच प्रकारचे जर कार्यक्रम घ्यायला लागले तर त्याचा बेनिफिट हा जो शेवटचा उद्योजक आहे त्याला मिळू शकत नाही. तर ही एक मोठी समस्या आहे. दुसरी समस्या आहे अनेक संस्था. उद्योजकता विकासासाठी आपल्या देशामध्ये असंख्य संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्या संस्था कोणती कामं करतात किंवा कोणत्या संस्थेकडं कोणत्या कामासाठी जावं हेच उद्योजकाला कळत नाही. प्रत्येक संस्था विभिन्न प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देतात. काही संस्था एकाच प्रकारच्या सोयीसुविधा देत असतात. प्रत्येक संस्थेची जी कामं आहे ती वेगळी जरी असली तरी संस्था एकाच प्रकारच्या सुविधा देतात आणि यामुळं खूप अडचणी उद्योजकांच्या समोर निर्माण होतात. एक जर संस्था असेल आणि त्या संस्थेमार्फत आपल्याला सगळ्या सुविधा मिळत असतील तर हे उद्योजकाच्यासाठी सुद्धा खूप फायद्याचं आहे. पण अनेक संस्था आहेत, कुठल्या संस्थेकडून कोणत्या कामासाठी जाऊ हेच कळत नाही आणि यामुळे समस्या निर्माण होतात. पुढची समस्या आहे ती म्हणजे प्राथमिकतेचा प्रश्न. उद्योजकता विकास कार्यक्रमासाठी नव्या उद्योजकाला भांडवल लागतं, कच्चा माल लागतो, यंत्रसामग्री लागते, व्यवस्थापन सल्ला लागतो, विपणन मार्गदर्शन लागतं, निर्यात सहाय्य लागतं, तांत्रिक मदत लागते, कर सवलती पाहिजे असतात, भौतिक सुविधा पाहिजे असतात. ह्या अनेक बाबी त्याला पाहिजे असतात. परंतु या सर्व गोष्टीमध्ये कोणती बाब सर्वात अगोदर आपण पूर्ण केली पाहिजेत हे उद्योजकाला कळत नाही आणि यामुळे समस्या निर्माण होतात. आपण जर समजा व्यवस्थापनाचा चांगला अभ्यास केलेला असेल किंवा उद्योगाबद्दल थोडा अभ्यास असेल तर मग काही प्रमाणामध्ये प्राथमिकतेचे प्रश्न सुटू शकतात. परंतु जर समजा फक्त प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणती बाब सुरुवातीला केलं पाहिजे याचं मार्गदर्शनच झालेलं नाही आहे तर मात्र त्याच्यासमोर त्या संभाव्य उद्योजकाच्या समोर अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. कुठला पहिल्यांदा भाग आपण विचारात घेऊया. जमीन असेल, भांडवल असेल, कच्चा माल असेल, यंत्रसामग्री असेल, हे आवश्यक आहेत. पण याच्यामध्ये पहिल्यांदा काय करावं, जमीन घ्यावं की पहिल्यांदा यंत्रसामग्री घ्यावी हा भाग विचारात घ्यायला पाहिजेत आणि हे याचं मार्गदर्शन व्हायला पाहिजेत आणि ते होत नाही. ही एक मोठी समस्या. त्यानंतर पुढची समस्या आहे तज्ज्ञ सहाय्याचा अभाव. या ठिकाणी
उद्योजकता विकास कार्यक्रमामध्ये अनेक तज्ज्ञ उद्योजकता विकास कार्यक्रमामध्ये येत असतात आणि ते मार्गदर्शनही करत असतात. परंतु काही वेळा शासकीय अधिकारी किंवा संस्थेचा अधिकारी हे असं तज्ज्ञ सहाय्य देण्यामध्ये कुठंतरी चुकारपणा करतात आणि यामुळे सुद्धा अडचणी येतात. मुळात शासकीय अधिकारी किंवा संस्थेचे अधिकारी यांनी उद्योजकांना भरपूर सहाय्य दिलं पाहिजेत, त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजेत, पण ते होत नाही, यामुळे समस्या निर्माण होतात. पुढची समस्या आहे दीर्घकालीन धोरणांचा अभाव. दीर्घकालीन धोरण याचा अर्थ हे धोरण किमान 1 वर्षापेक्षा जास्त असावं. दीर्घकाळासाठी याचा अर्थ 1 वर्षापेक्षा जास्त, 5 वर्षासाठी किंवा 10 वर्षासाठी वगैरे धोरण आखलं पाहिजे. परंतु आपल्या देशामध्ये जे उद्योजकता विकास कार्यक्रम घेणाऱ्या संस्था आहेत त्या शक्यतो अल्प काळासाठी धोरण आखतात. म्हणजे 1 वर्षापर्यंत किंवा 6 महिन्यापर्यंतचं धोरण त्यांचं तयार असतं आणि त्यानुसार ते कार्यक्रम घेतात. परंतु या कार्यक्रमामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश करावा, कोणती घटकं याच्यापासून वगळावी हे ठरवताना ते कुठंतरी कमी पडतात आणि त्यामुळे पुन्हा अडचण येतात. शक्यतो दीर्घकालीन धोरण असेल तर टप्प्याटप्प्यामध्ये कोणकोणती कामं पूर्ण केली पाहिजेत हे निश्चित करता येतं. वर्षभराच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला त्याचं जे नियोजन आहे ते नियोजन व्यवस्थित राबवता येऊ शकत नाही आणि ही एक मोठी समस्या आहे. त्यानंतर पुढची समस्या आहे ती म्हणजे वचनबद्धतेचा अभाव. तर उद्योजकता विकासासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत आणि याच्यामध्ये वचनबद्धतेचा खूप अभाव आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे ज्या संस्था उद्योजकता विकासासाठी काम करतात त्या सुरुवातीच्या काळामध्ये काही आश्वासनं देतात, परंतु ती आश्वासनं ती पूर्ण करण्यामध्ये कमी पडतात. त्याने जी कमिटमेंट केलेली आहे ती कमिटमेंट शक्यतो त्यांनी पूर्ण केली पाहिजेत, परंतु तसं होताना दिसत नाही आणि त्यामुळे समस्या निर्माण होतात. पुढची समस्या आहे संसाधनांचा अभाव. उद्योजकता विकासासाठी अनेक प्रकारची साधनं लागतात. त्याच्यामध्ये म्हणजे कार्यक्रम घेण्यासाठी साधनं लागतात, परंतु ही साधनं जी आहेत ती वेळेमध्ये मिळत नाहीत किंवा ती साधनं घेण्यासाठी पैशाचा अभाव जाणवतो आणि त्यामुळं काही कमतरता तिथं राहून जातात आणि त्याचाही परिणाम त्या उद्योजकता विकासामध्ये होऊ शकतो. जे मार्गदर्शन पाहिजे ते मार्गदर्शन देण्यासाठी तज्ज्ञ नेमलेले असतात आणि ते तज्ज्ञ येत नाहीत किंवा त्यांच्यासाठी जी यंत्रणा राबवलेली आहे त्या यंत्रणेमध्ये काही अभाव असतात. या सगळ्या बाबीमुळं उद्योजकता विकासाला समस्या निर्माण होऊ शकतात. त्यानंतर पाठपुरावाचा अभाव. उद्योजकता विकास कार्यक्रम घेतल्यानंतर एकूण किती उद्योजक निर्माण झाले याचा खरं म्हणजे पाठपुरावा घ्यायला पाहिजेत, परंतु तसा पाठपुरावा घेतला जात नाही आणि त्यामुळे सुद्धा खूप अडचणी निर्माण होतात. उद्योजकता विकास कार्यक्रम एकतर घ्यायचा एवढा खर्च करून, परंतु नंतर त्या कार्यक्रमाचा बेनिफिट किती लोकांपर्यंत पोहोचलेला आहे किंवा किती लोकांनी त्याचा बेनिफिट घेतला आहे हे बघायचं नाही. म्हणजे कार्यक्रमामधून प्रशिक्षण घेऊन लोक गेले, त्यांनी उद्योग सुरू केला का, ते समजा उद्योग सुरू केले असतील तर त्यांनी कशा पद्धतीनं उद्योग सुरू केलेला आहे, त्यांना नफा मिळतो का, काय त्याच्यामध्ये काही त्यांना अडचणी येतात का, याचा पाठपुरावा करायला पाहिजेत, परंतु तो पाठपुरावा इथं होताना दिसत नाही. तर ही एक मोठी समस्या आहे. त्यानंतर पुढची समस्या आहे उद्योग बंद किंवा आजारी पडण्याचे प्रमाण वाढत चाललेलं आहे. आजारी पडणे म्हणजे त्यांचा नफा हळूहळू कमी होणे किंवा त्यांचं उत्पादन हळूहळू कमी होणे वगैरे. प्रत्यक्षात आजारी पडण्याचा अर्थ असा नव्हे, कारण उद्योग हा कोणताही माणूस नाही आहे. उद्योग ही भौतिक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये अनेक साधनं गुंतवून माणसं त्या ठिकाणी उद्योगाची जी काही सुरुवात आहे ती करत असतात, ते चालवत असतात. उद्योग आजारी पडतो याचा अर्थ फक्त या ठिकाणी आपण असं घेणार आहे
की उद्योगाचा नफा कमी होतो किंवा उत्पादन कमी होतं किंवा कामगारांच्यामध्ये नाराजी आहे किंवा आणखी काहीतरी तिथं वेगळं घडतं. उद्योग एक तर आजारी पडतात किंवा बंद पडतात. का? कारण त्यांना योग्य तो फायनान्स होत नाही, त्यांचं व्यवस्थापन कुठंतरी कमी पडतं किंवा शासनाकडून त्यांना मदत मिळत नाही, कच्चा माल मिळत नाही, कामगार चांगलं काम करत नाहीत, अशा अनेक बाबी असतात. तर ही बाब समजून घेऊन त्या पद्धतीनं मार्गदर्शनसुद्धा त्यांना व्हायला पाहिजे. तर असं मार्गदर्शन झालं तर निश्चितच त्यांच्या म्हणजे उद्योगामध्ये अडचणी येणार नाहीत आणि ते चांगल्या पद्धतीने उद्योग चालवतील. पण हे असं होत नाही, ही एक मोठी समस्या आहे. त्यानंतर पुढची समस्या आहे, संभाव्य उद्योजकाला वेगवेगळ्या कामासाठी माहिती लागत असते. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आपण कच्चा माल कुठून आणावा, उद्योगाचं रजिस्ट्रेशन कुठं करावं, यंत्रसामग्री कुठून आणावी, कोणती यंत्र उपलब्ध आहेत, शासकीय योजना कोणत्या आहेत, वेगवेगळ्या सवलती कुठून आपण घेऊ शकतो, ह्या सगळ्या बाबी त्यांना आवश्यक असतात. परंतु या प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या ऑफिसकडे जावं लागतं आणि यामुळे अडचणी येतात. एकाच ठिकाणी सर्व माहिती जर मिळाली, एकाच ठिकाणी सर्व मदत जर मिळालं तर त्या उद्योजकाला फायदा होऊ शकतो. परंतु आपल्या देशामध्ये जी यंत्रणा आहे ती एकाच ठिकाणी सर्व माहिती न देण्यासारखी यंत्रणा आहे. प्रत्येक कामासाठी प्रत्येक वेगवेगळ्या ऑफिसमध्ये जावे लागतात. परवाना पाहिजे असेल तर परवाना विभागात जावं लागतं, मार्गदर्शन पाहिजे असेल तर मार्गदर्शन विभागात जायला पाहिजे. हे किंवा काही सवलती घ्यायच्या तर सवलती घेण्यासाठी सरकारी ऑफिसमध्ये जावं लागतं. या परिस्थितीमुळं उद्योजकता विकास होताना अडचणी निर्माण होऊ शकतात. थोडक्यात काय, या सर्व समस्या आहेत आणि या समस्यांच्यावरती मातही करता येऊ शकतं. या समस्या असल्यामुळं उद्योजकता विकासामध्ये अडचणी येतात, परंतु याच्यावरती मातही करता येऊ शकतं. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. आता आपण ज्या समस्या बघितलेल्या आहेत त्या तुमच्या लक्षात आलेल्या असतील. थँक्यू.